नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुळजापूर देवींची कथा। शक्ती जागृत झालेली भूमी, डोंगराच्या कुशीत वादळ, पावसाळी, उन्ह सगळं सहन करत हजारो वर्षापासून एक स्थान उभं आहे, जिथे फक्त पाय नाही तर मन आपोआप। धाराशिव जिल्ह्यात डोंगर रांगाच्या मध्ये वसलेले हे गाव दूरवरून साधं वाटतं, पण जवळ गेल्यावर जाणवतं इथली हवा वेगळी आहे, इथली शांतता बोलकी आहे। भाविक बाबा इथे आलो की छातीत जडपणा राहत नाही, जणू आई आपोआप सगळं दुःख घेऊन टाकते। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक पायऱ्या चढतात, कोणी अनवाणी, कोणी उपवासात, कोणी नवस फेडायला। प्रत्येक पायरीसोबत मनातली अहंकाराची एक थर गळून पडते। भाविक महिला आईपर्यंत पोहोचायला थकवा लागत नाही, थकवा तर मनाचा निघून जातो। मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवलं की आवाज आपोआप हळू होतो। मोबाईल हातात असूनही डोळे मंदिराकडे खेचले जातात। घंटा वाजते, धुपाचा सुगंध दरवळतो आणि त्या क्षणी मनात एकच विचार येतो, आई येथेच आहे। पहिला प्रश्न अनेक जण विचारतात, ही जागा इतकी प्रभावी का आहे? इथे आल्यानंतर मन शांत का होतं? भीती कमी का होते? उत्तर कुणाकडेच ठाम नाही, पण प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते। मी नास्तिक होतो, पण इथे येऊन काहीतरी बदलले। ही भूमी फक्त भक्ताची नाही, ही भूमी शूरांची आहे। येथे येऊन अनेक योद्ध्यांनी मनगटात बळ भरलं। हीच भूमी जिच्या कुशीत पुढे इतिहास घडवणारा एक बालक आईसमोर नतमस्तक होणार होता। पण ही देवी येथे आली कशी? या डोंगरांनी काय पाहिलं आहे आणि कोणत्या दैत्याच्या रक्ताने ही माती लाल झाली होती? ही सगळ्यांची सुरुवात होते एका भयंकर अत्याचारापासून। ही आदिशक्तीची गर्जना। प्रकाशाच्या आधी अंधार येतो आणि शक्ती प्रगट होण्याआधी अत्याचार कळसाला पोहोचतो। तुळजापूर शांत होण्याआधी ही भूमी भीतीने थरथरत होती। त्या काळात पृथ्वीवर मधु कैवव नावाचे 2 दैत्य राज्य करत होते। त्यांची ताकद अमर्याद होती, त्यांचा अहंकार देवांनाही आव्हान देत होता। दैत्य मधु, आमच्याशिवाय इथे कोणाचंच अस्तित्व नाही। गाव जळत होतं, ऋषीचे आश्रम उद्ध्वस्त होत होते। स्त्रिया मुले भयभीत होऊन देवाचं नाव घेत होती। वनात तप करणारे ऋषी आज स्वतः असह्य झाले होते। हे देवांनो, आमचं तप, आमची साधना व्यर्थ ठरली का? आम्हाला वाचवा। त्यांचा आक्रोश आकाशात घुमला, पण कुठेच उत्तर नव्हतं। दैत्य इतके उन्मत्त झाले की त्यांना स्वर्गालाही आव्हान दिले। इंद्रदेव, जर पृथ्वी वाचली नाही तर स्वर्गही टिकणार नाही। देवाची शक्ती कमी पडू लागली आणि तेव्हा झाला एक निर्णय। सर्व देव एकत्र आले। ब्रह्मदेव, विष्णू, महेश सर्वांनी एकाच दिशेला नतमस्तक झाले। देव एकत्र प्रार्थना करू लागले, हे आदिशक्ती, या सृष्टीची माता, आम्हाला वाचव, काहीतरी घडव। प्रार्थना पूर्ण होताच आकाशात ढग जमू लागले, वीज कडकडाली, वारा सुटला, डोंगर थरथरले, जमीन हादरली आणि त्या क्षणी सर्व देवांना जाणवलं, ती येते। हा तो क्षण होता जेव्हा सृष्टीचा तोल बदलणार होता, जेव्हा अन्यायाचा अंत आणि आदिशक्तीचा उदय होणार होता। पण देवी अजून प्रगट झालेली नव्हती। दैत्य अजूनही हसत होते। दैत्य कैटव उपासाने देवाची प्रार्थना, तीही आम्हाला थांबवा। पण त्यांना काय माहित की ज्या डोंगरावर ते उभे होते तोच डोंगर क्षणात रणांगण बनणार होता, कारण आदिशक्तीने अवतार घेण्याचा निर्णय घेतला होता। देवीचा प्रचंड अवतार, भयंकर युद्ध आणि तुळजाभवानीचा जन्म झाला। तो क्षण आला होता ज्याची देव वाट पाहत होते आणि ज्याची कल्पनाही दैत्यांना नव्हती। आकाश काळवंडलं, डोंगर कापर भरून थरथरू लागले, वारा इतका वेगवान झाला की झाडही मस्तक टेकवू लागली। देवाच्या तपश्चर्येचे तेज एकवटू लागलं। त्या तेजातून एक प्रकाशपुंज निर्माण झाला। त्या प्रकाशातून एक स्त्री
आकृती प्रगट झाली. डोळ्यात अग्नी, मुखावर करुणा आणि संपूर्ण देहातून अनंत शक्तीचा आविष्कार. ती होती रणचंडी, ती होती आदिशक्ती. देवीच्या हातात त्रिशूळ, तलवार, चक्र, केस मोकळे, भुजा अनेक आणि प्रत्येक भुजेत शक्ती. आई हीच ती शक्ती जी सृष्टीचे रक्षण करणार. देवीच्या चरणाखाली डोंगर रणभूमी बनला. मधु आणि कैर देवीकडे पाहून हसले. दैत्य मधु उपहासाने म्हणू लागला, एक स्त्री देवाची ही शेवटची आशा आहे. दैत्य कैटप, चला पाहूया हिची शक्ती. दैत्यांनी अस्त्र उगारली आणि युद्ध सुरू झालं. त्रिशूळ आकाशात फिरला, विजेसारखा कोसळला. तलवारीचा एक वार आणि पृथ्वी दुभंगली. दैत्याच्या सैन्यांचा नाश होत गेला. ही कोण आहे? हिच्यापुढे आमची ताकद काहीच नाही. दैत्यांनी कपट केलं, मायावी अस्त्र वापरली. क्षणभरासाठी अंधार पसरला, पण त्या अंधारातून देवीचा रौद्र रूप प्रगट झाले. देवी गंभीर गर्जना करून, अन्यायाचा अंत अटळ आहे. त्या गर्जनेने डोंगर फाटला, आकाश हादरलं. एका प्रचंड युद्धानंतर देवीने मधु कैवाचा संहार केला. रक्तानं रणांगण लाल झालं आणि त्या रक्तातून शांतता उमलू लागली. दैत्याचा गर्व क्षणात धुळीस मिळाला. सर्व देव देवी समोर नतमस्तक झाले. देव म्हणू लागले, आई, आज सृष्टी वाचली. तू येथेच राहा, आमचं रक्षण कर. देवीच्या मुखावर मृदू हास्य उमटलं. देवी म्हणाली, ही भूमी माझी कर्मभूमी असेल. इथे मी सदैव वास करीन. आणि त्या दिवसापासून ती ओळखली जाऊ लागली, श्री तुळजाभवानी. पण देवी इथे स्थिरावली कशी? मूर्ती स्वयंभू कशी आली? आणि आजही देवी जागृत का मानली जाते? यात काय दडलेलं रहस्य आहे? युद्ध संपलं होतं, दैत्यांचा अंत झाला होता, पण तुळजापूरच्या डोंगरामध्ये अजूनही काहीतरी दडलेलं होतं. ती होती देवीची उपस्थिती. दिसत नव्हती, पण जाणवत होती. देवाच्या विनंतीनंतर आई तुळजाभवानीने या भूमीत वास करण्याचा संकल्प केला. डोंगर, वनराई आणि शांतता या सगळ्यात देवीची शक्ती हळूहळू स्थिरावत गेली. देव, आई, तुझं रूप आम्हाला नेहमी दर्शन द्यावं. एके दिवशी ऋषी ध्यानस्थ होते. अचानक भूमीतून प्रकाशाची रेष उमटली. जमीन थरथरली आणि त्या जागी देवीची मूर्ती स्वतः प्रगट झाली. ही मूर्ती कोणी घडवलेली नव्हती, ना कुठल्या शिल्पकाराची शिन्नी लागलेली. ती होती स्वयंभू. देवीचे डोळे कधी रागीट, कधी करुण, हातात शस्त्र, पण चेहऱ्यावर मातृस्नेह. पुजारी देवीकडे पाहताना असं वाटत होतं ती आपल्याकडेच पाहते. मंदिर रात्र बंद केल्यानंतर गर्भगृहात कोणी नसतं, पण काही पुजाऱ्यांनी रात्री घंटानाद ऐकला आहे. कधी कधी देवीच्या अंगावर घाम दिसतो असंही सांगितलं जातं. वैज्ञानिक विचारतो हे शक्य आहे का? पण भाविक म्हणतो आई आहे म्हणून सगळं शक्य आहे. भाविक महिला आई समोर उभं राहिलं की डोळ्यात पाणी आपोआप येतं. येथे पूजा पद्धत वेगळी आहे. अभिषेक, आरती, वस्त्र अर्पण, देवीला साडी, अलंकार, शस्त्र अर्पण केली जातात. कारण ती केवळ देवी नाही, ती योद्धा आहे. आजही लोक मानतात आई तुळजाभवानी जागृत आहे. संकटात सापडलेले येथे येऊन नवस करतात आणि आश्चर्य म्हणजे त्यांची संकट दूर होतात. पण हीच देवी पुढे इतिहास घडवणाऱ्या एका बालकाची आई कशी बनली? कसं जुळलं देवी आणि स्वराज्याचं नातं? याचं उत्तर आहे इतिहास अचानक घडत नाही, तो घडतो श्रद्धेतून, त्यागातून आणि आईच्या आशीर्वादातून. तुळजापूरच्या याच पवित्र भूमीवर एक दिवस एक तेजस्वी बालक आईसमोर नतमस्तक झाला. तो बालक म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. लहानापासून धैर्यवान होते, पण मनाने अत्यंत कोमल.
ते जेव्हा तुळजापूरला येत तेव्हा राजेशाही थाट नव्हता, फक्त श्रद्धा होती. बाल शिवाजी, आई, या मातीवर अन्याय होतो, माझ्या लोकांवर जुलूम होतोय, मला योग्य मार्ग दाखव. गर्भगृहात एक दिवा तेवत होता. घंटा थांबलेली आणि त्या शांततेत शिवाजी महाराजांचे अश्रू देवीच्या चरणावर पडत होते. शिवाजी महाराज म्हणाले, आई, मी राजा व्हावं असं नाही, मला फक्त धर्म, स्वराज्य आणि जनतेचं रक्षण करायचं आहे. लोककथेनुसार त्या रात्री आई तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना स्वप्नात दर्शन दिले. आकाश प्रकाशमान झालं आणि देवी बोलली. देवी गंभीर पण मृदू स्वरूपात, वत्सा, तू धर्मासाठी उभा राहशील, तू अन्यायाचा नाश करशील आणि मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. देवीने शिवाजी महाराजांना एक दिव्य तलवार दिली. तीच तलवार भवानी तलवार. ती तलवार फक्त शस्त्र नव्हती, ती होती धैर्य, न्याय आणि स्वराज्याचं प्रतीक. ही तलवार अन्यायासाठी नव्हे तर रक्षणासाठी उचल. त्या दिवसानंतर शिवाजी महाराज प्रत्येक मोठ्या मोहिमेआधी आई तुळजाभवानीचं स्मरण करत. युद्धात निघताना मनात एकच विचार, आई माझ्यासोबत आहे. म्हणूनच तुळजाभवानीला राजमाता म्हटलं जाऊ लागलं. स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नव्हतं, ते होतं स्वाभिमान, न्याय आणि जनतेचं संरक्षण. आणि या स्वराज्याच्या मुळाशी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद होता. पण देवीचा आशीर्वाद फक्त महाराजापुरताच मर्यादित राहिला का? आजही तीच आई सामान्य भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवते का? हे जाणून घ्यायचं असेल तर पुढची कथा नक्की ऐका. आजची अनुभूती. इतिहासात देवीने दैत्याचा अंत केला, राजमातेने स्वराज्याला बळ दिलं. पण प्रश्न असा आहे, आज या काळात आई तुळजाभवानी काय करते? उत्तर आहे, आजही ती जागृत आहे. तुळजापूरला दररोज हजारो भक्त येतात. कोणी आजारपण घेऊन, कोणी कर्जाच्या ओझ्याखाली, कोणी आयुष्यातील अंधारातून वाट शोधायला. मी इथे आलो तेव्हा सर्व संपल्यासारखं वाटत होतं, पण दर्शनानंतर मनात आशा निर्माण झाली. एका गावातून आलेली एक आई, डोळ्यात अश्रू, हातात मेडिकल रिपोर्ट. डॉक्टरांनी सांगितलं होतं आता काही शक्यता नाही, पण मी आईवर सोडलं. नवरात्रीनं तिनं उपवास केला, पायी यात्रा केली आणि काही महिन्यातच तो रुग्ण पुन्हा उभा राहिला. हा चमत्कार की श्रद्धेची औषध? पुजारी सांगतात, काही विशेष दिवशी मूर्तीचं तेज बदलतं. रात्री मंदिर बंद झाल्यावर कधी कधी घंटानाद ऐकू येतो. आम्ही अनेक वर्ष सेवा करतो, पण काही अनुभव सांगता येत नाही, फक्त जाणवतात. एका तरुणावर खोटा आरोप झाला होता. न्यायालय, पोलीस, अपमान. तरुण भक्त, मी आईसमोर नवस केला, सत्य बाहेर येऊ दे. काही दिवसातच पुरावा सापडतो आणि तो निर्दोष ठरतो. आईचा न्याय शांत पण अचूक. काही जण म्हणतात हे मानसिक बळ आहे, पण भक्त म्हणतो आई आहे म्हणून शक्य आहे. देवीवर विश्वास ठेवला की माणूस आतून मजबूत होतो. जाणारी शक्ती. नवरात्रीत तुळजापूर बदलतो. रात्री उशिरापर्यंत आरती, ढोल ताशांचा गजर. भाविक म्हणतात या दिवसात देवी अधिक जागृत असते. ती आज दैत्याशी लढत नाही, ती आज भक्तांच्या आतल्या भीतीशी लढते. ती तलवार देत नाही, ती धैर्य देते. ती युद्ध घडवत नाही, ती मनात शांतता निर्माण करते. पण या सगळ्यांचा कळस कुठे येतो? त्या 9 दिवसात, जेव्हा संपूर्ण तुळजापूर आईसाठी जागा राहतो. तो काळ म्हणजे नवरात्र उत्सव. वर्षातील ते 9 दिवस ज्याची वाट तुळजापूर अख्खं वर्ष पाहत असतं. ते 9 दिवस म्हणजे नवरात्र. या दिवसात तुळजापूर झोपत नाही, कारण आई तुळजाभवानी पूर्णपणे जागृत असते. असं मानलं जातं, नवरात्राच्या आधीच गावात लगबग सुरू होते. रस्ते सजतात, मंदिराची फुलांची आरास होते. घंटा, शंख, मंत्रोच्चार
या दिवसात थकवा वाटत नाही, कारण आईसाठी केलेली सेवा थकवणारी नसते. प्रत्येक दिवस देवीचं वेगळं रूप, वेगळी ऊर्जा, कधी शांत मातृरूप, कधी रौद्र रणचंडी, कधी करुणामयी आई. भाविक संवाद. प्रत्येक दिवशी दर्शन घेताना देवी वेगळीच भासते. भक्तीचा ज्वर, ढोल ताशांचा गजर, भवानी मातेच्या जय घोषांनी डोंगर दुमदुमून जातं. जय भवानी, जय भवानी. पालखी निघते. भक्तांच्या डोळ्यात अश्रू, हात जोडले जातात आणि ओठावर एकच नाव आई. नवरात्रातील रात्री वेगळ्याच असतात. आरतीच्या वेळी मूर्तीचं तेज वाढल्याचं अनेक भक्त सांगतात. कधी कधी आरती करताना असं वाटतं देवी समोर उभी आहे. कोणी 9 दिवस उपवास, कोणी अनवाणी यात्रा, कोणी डोळ्यात पाणी घेऊन फक्त उभं आईकडे मागणं एकच, बळ दे, मार्ग दाखव. आईकडे मागताना शब्द लागत नाही, ती डोळ्यातलं दुःख ओळखते. दसऱ्याच्या दिवशी नवरात्राचा समारोप होतो. हा दिवस वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि भीतीवर धैर्याचा विजय असतो. आई तुळजा भवानी आपल्याला हे शिकवते, अन्याय कितीही मोठा असो, शक्ती जागृत झाली की विजय नक्कीच होतो. आई तुळजा भवानी फक्त एक देवी नाही, ती धैर्य आहे, श्रद्धा आहे आणि संकटात उभं राहण्याची ताकद आहे. ती दैत्याचा अंत करते, ती राजे घडवते आणि आजही सामान्य भक्ताच्या आयुष्याला नवा अर्थ देते. जो मनापासून हाक मारतो, जो अहंकार बाजूला ठेवतो, आई तुळजा भवानी त्याच्या पाठीशी डोंगरासारखी उभी राहते. जय भवानी, जय तुळजा भवानी. हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.